तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी हक्काचे क्रीडांगण खुले. जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही संधी मिळावी या उद्देशाने निंभोरा येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत भव्य क्रीडांगण खुले करण्यात आले आहे. या क्रीडांगणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता खेळासाठी स्वतंत्र आणि सुरक्षित मैदान उपलब्ध झाले आहे. दिनांक 15 जानेवारी रोजी दुपारी आयोजित कार्यक्रमात या क्रीडांगणाचे उद्घाटन गट विकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांच्या हस्ते पार पडले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून लोकसहभाग आणि शिक्षकांच्या वर्गणीतून हे क्रीडांगण साकारण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे. आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत निंभोरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून लोकसहभाग व शिक्षकांच्या लोकवर्गणीमधून या ठिकाणी भव्य असे क्रीडांगण उभारणी या ठिकाणी झालेली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गतच्या मोहिमेतला हा सुद्धा एक भाग आहे. क्रीडांगणामुळे येथील विद्यार्थ्यांना फार मोठा फायदा होणार असून येथील मुलांना खेळण्यासाठी एक स्वतःचं मैदान आता पहिल्यांदा निर्माण झालेलं आहे. तर या ठिकाणी ग्रामपंचायत आणि शाळा आणि येथील शाळा व्यवस्थापन समिती तसेच गावातील सर्व मंडळी यांच्या सहकार्यातून हे क्रीडांगण झालेलं आहे. ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये क्रीडांगणाचा अभाव असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळासाठी मोकळी जागा मिळत नाही. निंभोरा येथील या शाळेत उभारण्यात आलेले क्रीडांगण ही समस्या दूर करणारे ठरणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड वाढण्यास मदत होणार आहे. या क्रीडांगणाचा लाभ केवळ शाळेतील विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नसून गावातील इतर मुलांनाही त्याचा फायदा होणार आहे. शाळा हे केवळ शिक्षणाचेच नव्हे तर सर्वांगीण विकासाचे केंद्र असावे या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. लोकसहभागातून साकारले स्वप्न. या क्रीडांगणाच्या उभारणीत ग्रामपंचायत विभाग, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षण समिती, शिक्षकवृंद आणि गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. लोकसहभागातून विकासाची कामे केल्यास ती अधिक टिकाऊ आणि प्रभावी ठरतात, असे मत गट विकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना हक्काचे मैदान मिळणे ही काळाची गरज आहे. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि संघभावना विकसित होते. त्यामुळे अशा उपक्रमांना प्राधान्य देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. उद्घाटन प्रसंगी जळगाव जामोद पंचायत समितीचे मान्यवर विस्तार अधिकारी, पंचायत अधिकारी, ग्रामसेवक अधिकारी, सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षण समिती, शिक्षकवृंद तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले. क्रीडांगणाच्या उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. अनेक विद्यार्थ्यांनी आता नियमितपणे खेळण्याची संधी मिळणार असल्याची भावना व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी भविष्यात विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची इच्छा देखील व्यक्त केली. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच सुविधा मिळण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. शिक्षणासोबतच खेळालाही तितकेच महत्त्व देणे गरजेचे असल्याचा संदेश या क्रीडांगणाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये अशा प्रकारचे क्रीडांगण उभारल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येईल, असा विश्वास स्थानिक प्रशासनाने व्यक्त केला आहे. निंभोरा येथील हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक
माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.